नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरु आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण GDC अँड ए संदर्भातलं जे अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी आहे किंवा अर्ज भरताना कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर हे GDC अँड ए संदर्भातलं जे अर्ज प्रणाली आहे ती सुरू झालेली आहे. ह्या संदर्भातलं नोटिफिकेशन मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलं होतं. या संदर्भात काही जर तुम्हाला अडचण असेल त्या संदर्भातला व्हिडिओची लिंक आपल्या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली व्हिडिओच्या खाली ती तुम्ही पाहून घ्या. त्याची लास्ट डेट वगैरे काय आहे ते, त्याचप्रमाणे त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे. तर आज आपण अर्ज कसा भरायचा आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चला तर आपण सुरुवात करू. तर सर्वप्रथम तुम्हाला gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जायचे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे पोर्टल तुम्हाला ओपन होईल आणि इथं ह्या तुम्हाला लॉग इन, त्यानंतर पासवर्ड विसरलात आणि नोंद करा असे हे पर्याय तुम्हाला युजर लॉग इन साठी तुम्हाला उपलब्ध असतील. तर सर्वप्रथम तुम्हाला नोंद करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन युजरची नोंदणीसाठी तुम्हाला असं विचारलं जाईल. त्यामुळे तुमचं युजर आय डी तुम्हाला एंटर करायचं आहे. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर किंवा कोणताही तुम्हाला जो आवडेल तो युजर आय डी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तुमचा रजिस्टर ईमेल आय डी टाकायचा आहे, म्हणजे जो तुमचा आहे तुमचा नोंदणीकृत. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो वरती टाकलेला आहे तुम्ही तोच खाली कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे आणि नोंद करा ह्या बटनावरती क्लिक करायचे. नोंद करा केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती म्हणजे मोबाईल नंबरवरती आणि तुमच्या ईमेलवरती OTP जाईल. तो OTP टाकून तुम्हाला ते सक्सेसफुली असं तुमचं रजिस्ट्रेशन नोंदणीकृत होईल. त्यानंतर परत तुम्हाला ह्या पोर्टलवरती यायचे आणि तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला जो जनरेट झालेला आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीचं प्रोफाईल तुम्हाला दिसून जाईल. आता हे इथं तुम्हाला 100% प्रोफाईल मी ऑलरेडी फिल केले आहे म्हणून 100% दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला 0% असं हे प्रोफाईल पूर्ण असं दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुखपृष्ठावरती क्लिक करायचे किंवा आणि मुखपृष्ठ म्हणजे हे तुमचं मुखपृष्ठ आहे. तुमची प्रोफाईल निर्मिती याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोफाईल निर्मितीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 आणि टप्पा 4 असे तुम्हाला हे 4 स्टेप मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची, म्हणजे ही तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. त्यामुळे तुमचे वैयक्तिक तपशील फर्स्ट टप्पा आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचं आधार कार्ड नंबर, तुमचं जे काही उपाधी असेल मिस्टर वगैरे काय मिस ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं उमेदवाराचं आडनाव, प्रथम नाव आणि तुमचं मधलं नाव ह्या सिक्वेन्सने तुम्हाला टाकायचे. त्यानंतर उमेदवाराचे नाव हे देवनागरी लिपीमध्ये म्हणजेच मराठी भाषेमध्ये तुम्हाला इथं टाईप करायचे. आता नावात जर काय बदल असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि नावात काय बदल आहे तो तुम्हाला तो इथं एंटर करायचे. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी काय असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. तुमचं वय काय असेल ते तुम्हाला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणे. त्यानंतर तुमचं जे लिंग आहे ते लिंग इथं सिलेक्ट करायचे. पालकांचा जो तपशील आहे म्हणजे वडिलांचं पूर्ण नाव, आईचं नाव आणि तुमचा ईमेल आय डी किंवा वडिलांचा असेल तर वडिलांचा टाका. त्यांचा मोबाईल नंबर, दूरध्वनी क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमची पत्त्याचा तपशील इथं खाली टाकायचा आहे. तुमचा जो ॲड्रेस काय असेल तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. पूर्ण तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करायचे आणि तोच ॲड्रेस तुमचा जर कायमस्वरूपी असेल किंवा संपर्काचा असेल तर त्याच्यावरती टिक बॉक्स करायचे आणि जतन बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढची स्टेप असेल तुम्हाला शैक्षणिक तपशील संपादित करणे व समाविष्ट करण्याबाबत. त्यामुळे तुमची परीक्षा जी आहे तुमचं म्हणजे 10वी 12वी काय झालं असेल, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचं सर्व सिलेक्ट करायचे. इथे तुमचं परीक्षेचं नाव सिलेक्ट करायचंय, पदवीचं नाव सिलेक्ट करायचंय. नंतर राज्य कोणतं होतं तुमचं, तुमचं विद्यापीठ कोणतं होतं किंवा मंडळ कोणतं होतं, स्टेट बोर्ड वगैरे ते सिलेक्ट करायचे. तुमची टक्केवारी मेन्शन करायची.
निकालाची स्थिती पास फेल काय आहे ते सगळं सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमची जी ही फाईल आहे ती फाईल तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची मार्कशीटची. अशा पद्धतीने आणि दाखल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं खाली ॲड करायचे आहेत. आता मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2 हे केलेले आहेत, ॲड केलेले. अशा पद्धतीने तुम्हाला इथं डिटेल ॲड करायचे आहेत. त्यानंतर तुमचा अनुभवाचा तपशील हा एक कॉलम आहे. त्यामुळे तुमचं अनुभव कधीपासून तर कधीपर्यंत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचा कालावधी किती वर्षाचा, सेवा योजना प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा संवर्ग काय असेल, संघटना काय असेल, पदनाम तुम्ही कोणत्या पोस्टसाठी तुम्ही म्हणजे काम करताय ते, संघटनेचा प्रकार, त्यानंतर पदाचे स्वरूप आणि नियुक्ती स्वरूप, हे सर्व तुम्हाला स्टार जे दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला फिल करणे आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे. त्यानंतर तुमचा जो तुम्ही कामाला असल्याचं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आणि अनुभवाचा समावेश करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली खालीच्या बॉक्समध्ये तुम्हाला ते तुमचं सेव्ह झालेलं दिसून येईल. त्यानंतर शेवटची स्टेज आहे तुमची जी छायाचित्र म्हणजे तुमची स्वाक्षरी आणि तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर तुमचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची सिग्नेचर आहे ती तुम्हाला स्कॅन करून ठेवायची JPG स्वरूपात आणि ती तुम्हाला अपलोड करायची. ते अपलोड केल्यानंतर तुमचं प्रोफाईल 100% कंप्लीट म्हणजे पूर्ण असं तुम्हाला येऊन जाईल. ते आल्यानंतर तुम्हाला ह्यावरच्या मुख्य पृष्ठावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचे. ऑनलाईन अर्जावरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे खाली अर्ज करा अशा दिसून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला GDC&A 2025 हे स्टार्ट डेट म्हणजे 9 जानेवारी 2025 स्टार्ट झालेली आहे. तर 25/2025 पर्यंत आहे. त्याच्या पुढे अर्ज करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. अर्ज करायच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे परीक्षेचं केंद्र आहे ते सिलेक्ट करायचे. तुमचा सांकेत क्रमांक ऑटोमॅटिक पुढे इथं सिलेक्ट होऊन जाईल. समजा माझा पुणे असेल तर मी पुणे सिलेक्ट करेन, सांकेत क्रमांक ऑटोमॅटिक 10 येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जर इथं तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्हाला जर तुम्ही यापूर्वी परीक्षा दिली असेल GDC&A ची आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर 50 पेक्षा जास्त मार्क पडले असेल आणि तुम्हाला 1-2 सब्जेक्टला तुम्ही फेल झाला असेल तर तुम्ही ते पुन्हा राहिलेले सब्जेक्ट तुम्ही देऊ शकता. अशा विद्यार्थ्यांसाठी सूट आहे. ह्या संदर्भातलं एक खाली टॅब दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला खाली असे सब्जेक्ट दिसून जातील. याच्यामध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट दिसल्यानंतर तुम्हाला ज्या याच्यामध्ये एक जे सूट घ्यायची त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. त्या ठिकाणी तुमचं परीक्षा वर्ष कधी उत्तीर्ण झालं ते आसन क्रमांक ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुमचं मिळालेले गुण पण तिथे येऊन जाईल, तुमचं केंद्र पण येऊन जाईल आणि तुम्हाला फक्त तुमची जी मार्कशीट आहे ती अपलोड करायची. अशा पद्धतीने तुम्ही एक्झामशन घेऊ शकता. आणि जे विद्यार्थी फ्रेश आहेत त्यांनी याच्यावरती काही क्लिक करायची नाही, तुम्हाला ऑटोमॅटिक इथं फक्त प्रोसेस करायचं आहे. पुढे या बटनवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीचे जे 6 सब्जेक्ट आहेत ते 6 सब्जेक्ट तुम्हाला इथं खाली शो होऊन जातील. ते शो झाल्यानंतर तुम्हाला पुढे बटनवरती क्लिक करायचे. पुढे बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आहे तुमचा परीक्षा केंद्र क्रमांक, परीक्षेचं ठिकाण ते सगळं तुम्हाला शो होऊन जाईल. तुमचे सब्जेक्ट जेवढे तुम्ही सिलेक्ट केले तेवढे तुम्हाला दिसून जातील आणि अर्ज सादर करा ह्या बटनवरती खाली तुम्हाला क्लिक करायचे. अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येऊन जाईल. प्रिय अर्जदार, कृपया आपल्या अर्जात सर्व योग्य नोंदी केल्याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच सादर करा आणि बटनावरती क्लिक करा. परीक्षेसाठी अर्ज करताना तुमचे सध्याचे प्रोफाईल लक्षात घेतले जाईल आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही प्रोफाईलमध्ये बदल केल्यास ते बदल तुमच्या परीक्षेसाठी कोणते अर्ज दिसणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही अर्ज भरल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चेंजेस दिसणार नाही. तुमच्या प्रोफाईलला अद्यात होईल पण त्या एक्झाम फॉर्ममध्ये तुमचं कोणतेही होणार नाही. आणि तुम्हाला अजूनही पुढे जायचं आहे का, तुमचं जर ओके असेल तर ओके बटनवरती क्लिक करायचं तुम्हाला. त्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. तुमचा अर्ज ID जो असेल तो तुमचा जनरेट होईल आणि हा अर्ज ID तुम्हाला भविष्याच्या संदर्भासाठी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचे तुम्हाला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं माझ्या प्रोफाईलवरती जायचं तुम्हाला. माझ्या प्रोफाईलवरती गेल्यानंतर तुम्ही GDC&A याच्यावरती माझा अर्जमध्ये क्लिक करून तुम्हाला GDC&A क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला GDC एक्झामच्या संदर्भात तुमचे फॉर्म जेवढे भरले असतील किंवा पहिलाच भरला असेल तुम्हाला ते दिसून जाईल. अशा पद्धतीचा फॉर्म असेल
आणि तुमचं इथं आता भरणा करा कृतीमध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्ही तिथं त्यातून पेमेंट करायचं आहे. भरणा प्रकार तुम्हाला अशा पद्धतीचं ऑनलाईन करायचं आहे आणि गो बटनवरती क्लिक करायचं आहे. गो बटनवरती क्लिक केल्यानंतर पेमेंट डिटेल तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे. तुम्ही तुमचे नेट बँकिंग QR कोड या संदर्भातून तुम्ही पेमेंट करू शकता आणि जे काही चलन असेल ते ऑटोमॅटिक इथं कॅल्क्युलेट होईल. हे पेमेंट केल्यानंतर तुमची पेमेंट रिसिव्ह अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाईल आणि तुमचे हे डाउनलोड झाल्यानंतर तुमचा माझा अर्जवरती जाऊन इथं तुमची रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचा जो स्टेटस आहे तो पुढे तुम्हाला ॲक्सेप्टेड असं दिसून येईल. त्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेज आहे, फॉर्म भरल्यानंतर तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल. हॉल तिकीटसाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं, हॉल तिकीट याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं एक्झाम इयर सिलेक्ट करायचे, तुमचं एक्झाम टाईप काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर व्ह्यू बटनवरती क्लिक करून तुमचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट स्टेज तुमची अशी असेल का तुमचा रिझल्ट तुम्हाला जर पाहायचा असेल एक्झाम दिल्यानंतर, तर तुम्ही इथं खाली रिझल्टचा हा टॅब आहे, त्या रिझल्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचं एक्झाम इयर सिलेक्ट करायचे, तुमचं GDCETचं इयर कोणतं आहे ते सिलेक्ट करायचे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा रिझल्ट अशा पद्धतीचा शो होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही GDCETचा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता. याच्या व्यतिरिक्त काही अडचण आल्यास तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.